सख्या रे, भाग 81. तुम्ही आधीच परेशान आहात. मला तुम्हाला अजून परेशान नाही करायचं. या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि आरोही एवढंच बोलू शकली जेव्हा अक्षराने तिचा तळहात तिच्या ओठांवर ठेवला. आरोहीचे शब्द मध्यभागी संपले आणि ती पाहू लागली. नेहमीपेक्षा डोळे मोठे करून तिच्याकडे बघत आरोहीच्या तोंडातून हात काढून अक्षराने तिला मिठी मारली आणि तिच्या पाठीवर हळूच फेरवत म्हणाली, मुंबईत माझं दुःख असह्य झाल्यावर ते तुझ्याशिवाय समजून घेणार कोणीच नाहीये. तुला माझी एक मैत्रीण मानून मी तुझ्याशी बोलते. मग मला तुझ्या परेशान सांगून परत का करते? मला सांग काय झालं आहे? तर आरोही सुरुवातीपासूनच अक्षराला सर्व काही सांगून म्हणाली. त्याने तर मला सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजनंतर मी ज्याच्याशी हवं त्याच्याशी संबंध ठेवू शकते. तो माझ्यावर कधीच बंधन घालणार नाही. आणि काही वर्षांनी तो मला घटस्फोट सुद्धा देईल. त्या दिवशी मला असं वाटलं की नीलच्या नजरेत माझी काहीच स्फोट नाही. त्याच्या बोलण्याने मला असं वाटलं की मी बुजूर स्त्री आहे. तो मला लग्नानंतर दुसऱ्याशी संबंध ठेवण्याबद्दल कसं बोलू शकतो? अशा परिस्थितीत मी का त्याच्यासमोर जाऊ किंवा त्याला भेटण्याचा प्रयत्न करू? नील हे म्हणाला. आश्चर्याने अक्षरा एवढंच बोलू शकली. नीलकडून असं ऐकण्याची मला अपेक्षा नव्हती. मला वाटलं की त्याला अबीरपेक्षा सांसारिक गोष्टींबद्दल जास्त माहिती आहे पण तोही अगदी अबीरचीच सावली आहे. दोघ बोलत होते की अचानक दारावरची बेल वाजली. दोघांनीही कुतूहलाने एकमेकांकडे पाहिलं. साधारण 2-3 सेकंदांनी अंजली खोलीत आली आणि म्हणाली, मिसेस बिर्ला मायरा मॅडम आणि नील सर आले आहेत तुम्हाला भेटायला. मी त्यांना तुमच्या रूमवर पाठवू की तुम्ही खाली याल? नीलचं नाव ऐकून आरोहीचा चेहरा जरासा पडला आणि ती अक्षराकडे बघत हसत म्हणाली, मी निघते. तुम्ही बोलत बसा आणि काळजी करू नका. तुमच्या प्रत्येक निर्णयात मी तुमच्या सोबत असेन. असं म्हणत आरोही घाईघाईने उठली आणि मग खोलीतून बाहेर पडली आणि पायऱ्या उतरू लागली. उतरताना तिची नजर लिव्हिंगमध्ये सोफ्यावर बसलेल्या नील आणि मायराकडे सहज गेली. नीलने तिला पाहिलं तरीही तिने त्यांच्याकडे पाहिलं नाही. म्हणून तो मायराला म्हणाला, मला काहीतरी काम आहे मी आलोच. पण शक्य असल्यास माझा वेट करू नको आणि घरी निघू जा. पण दादा तू म्हणालास की आपण एकत्र जाऊया या अटीवर मी तुझं बारचं बिल पे करून आले ना. या राईला तुझ्याशी बोलायचं आहे तू घरी का येत नाहीस? मायरा चिडली आणि पुन्हा मंद आवाजात म्हणाली, तुमच्या दोघांमुळे मला माझ्या राजला भेटताही येत नाही. आरोहीशी बोलायला हताश झालेल्या नीलने मायराचं बोलणं ऐकूनही वेळ न दवडता बाहेर धाव घेतली. त्याला धावत येताना पाहून मायराने जोरात हात सोफ्यावर आपटला आणि किंचाळली, दादा आई मला सोडणार नाही जर मी तुला माझ्या सोबत घेऊन नाही गेले तर. दरवाजातून बाहेर जात नील म्हणाला, आईला सांग की तिच्या सुनेच्या गृहप्रवेशाची तयारी कर. बाकी लग्न करायचं आणि त्यासाठी मुलगी बघायचं काम मी करेल. नीलला जाताना बघून अक्षराला समजलं होतं की तो आरोहीच्या मागे जातोय आणि आरोही त्याच्यामुळे खूप अस्वस्थ असल्याने नीलला थांबवण्यासाठी तिने वरच्या बाल्कनीतून त्याला हाक मारली आणि म्हणाली, नील आत्ताच आला आहेस ना थोडा वेळ थांब. पण नीलवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो हात हलवत बाहेर पळत सुटला. आरोही मेन गेटच्या बाहेर निघून रस्त्यावर टॅक्सी थांबवत होती. नीलने तिला दुरून पाहिलं आणि त्याच्या पावलांचा वेग वाढवला आणि तिच्यापर्यंत पोहोचला. तिला जवळ ओढत तो म्हणाला, बस कर. किती पळणार आहे? असं म्हणत त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या हाताला झटका देत ती रागाने म्हणाली, तुम्ही माझ्यापासून दूर राहा. मी कधीच तुमच्या प्रोस्टिट्यूटचं काम करणार नाही. आरोहीने असा शब्द वापरला हे ऐकून नीलला जेवढे आश्चर्य वाटलं तेवढेच त्याला अस्वस्थही वाटत होत. तो कधी म्हणाला होता की तो तिला प्रोस्टिट्यूट म्हणून ठेवणार आहे. तो तिला सन्मानाने आपली बायको बनवणार होता हे तिला आधीच माहीत होतं. अशा गोष्टींचा विचार करून त्याने आरोहीकडे एकटक पाहिलं आणि मग नम्रपणे विचारू लागला, मी तुला माझे प्रोस्टिट्यूट म्हणून ठेवेन असं कधी म्हटलं? आरोही पुन्हा रागाने म्हणाली, लग्नानंतर मी कुणाशीही संबंध ठेवू शकते. जसे बाजारातील स्त्रीचे अनेक पुरुषांशी संबंध असतात. म्हणून मी तुमच्यासाठी प्रोस्टिट्यूटचं बनले बरोबर ना? तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही माझा यूज करणार. हेच हवंय ना तुम्हाला? मी जे काही बोललो त्याचा तू चुकीचा अर्थ काढत आहेस. माझा तसा काही हेतू नव्हता. मी ते बोललो कारण मला तुझ्या प्रेमापासून वेगळे करायचं नव्हतं. तुझा तो बॉयफ्रेंड त्याच्यापासून मला तुला वेगळं करायचं नव्हतं. फक्त जगाला दाखवण्यासाठी हे लग्न करायचं होतं. त्यानंतर तुला त्याच्याशी नातं ठेवायचं असेल तर मला काही अडचण नाही.
मी त्याच्यावर प्रेम करते आणि तो माझा बॉयफ्रेंड आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं नील? आरोही चिडून डोळे मिटून म्हणाली. तू स्वतःच म्हणाली की तुझा बॉयफ्रेंड खूप हँडसम आहे. तो तुझा बॉयफ्रेंड नाहीये तर मग तो कोण आहे? कोणी नाही. तुम्ही माझा पाठलाग करणं बंद करा. ज्याचं माझ्यावर प्रेम नाही त्याच्याशी मी कधीच लग्न करणार नाही आणि मी लग्न केलं तरी काय? काही वर्षांनी तुम्ही मला सोडून जाणार. त्यानंतर मी काय करेल? तुम्ही कधी याचा विचार केला आहे की तुम्हाला फक्त तुमच्याशीच मतलब आहे? हे सांगताना आरोही एवढ्या मोठ्या आवाजात बोलू लागली की तिथे उभे असलेले लोक त्याच्याकडे बघत होते आणि आपापसात बोलू लागले. त्यावर नीलने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला बाजूला घेऊन गेला. त्यावर आरोहीने पटकन तिच्या तोंडावरून तेव्हा हात काढला आणि जोरात ओरडत म्हणली, सगळ्यांना ऐकू द्या की मी तुमच्याशी लग्न करणार नाही. कारण तुमचं माझ्यावर प्रेम नाही. तिचं बोलणं इथंच संपवून आरोही पटकन वळली आणि टॅक्सीची वाट न पाहता रस्त्याच्या कडेला चालायला लागली. तोही रस्त्याच्या कडेला गेला आणि म्हणाला, अरे आरोही शर्मा, प्रेम लग्नानंतरही होतं ना. तू मला तुझ्या प्रेमात पाडू शकत नाहीस का? अंतरामुळे आरोहीला नीलचे शब्द नीट ऐकू येत नव्हते पण तिला नक्कीच वाटले की नील तिला काहीतरी बोलतोय म्हणून ती मागे फिरली. त्याचे ते शब्द ऐकून ती त्याला म्हणाली, आत्ता तुम्ही काय म्हणालात नील? यार आरोही, नीलने प्रतिक्रिया दिली आणि आरोहीचा हात धरावासा वाटला पण त्याचा हात आरोहीच्या हाताला किंचित स्पर्श करण्याआधीच आरोही कठोरपणे म्हणाली, दुरूनच सर्व गोष्टी करूया. हात मागे घेत नील म्हणाला, मी फक्त एवढंच सांगतो, आपण भारतात राहतो आणि इथे खूप लग्न प्रेमात पडल्यावर होतात असं नाहीये. म्हणून मी फक्त एवढंच सांगतोय की, जर आपण लग्न करूया, त्यानंतर एकमेकांवर प्रेम करू. त्यावर ती म्हणाली, ठीक आहे. जर लग्नानंतरही तुम्ही प्रेमात पडला नाही आणि तुम्ही माझ्यासोबत बोर झालात, किंवा जर तुम्हाला कोणी दुसरं आवडू लागलं तर, माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरी मुलगी कुठे आहे की दुसऱ्याचा विचार करेन किंवा ती मला आवडू लागेल. आणि जर मी भरकटायला लागलो तर एखाद्या चांगल्या पत्नीप्रमाणे तू मला योग्य मार्ग दाखव. मला राग येत असताना मी हे सर्व का ऐकत आहे ते मला कळत नाहीये. तर नील तिला जवळ ओढत म्हणाला, आरोही मी तुला वचन देतो की मी तुझ्यासोबत लॉयल राहील आणि हे नाते कधीही संपवणार नाही. मी हे नातं मनापासून निभावेल आणि तुझ्यावर प्रेम करीन. हे वचन मोडणार नाही याची शाश्वती तर नाहीये ना. मग मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू? आरोहीचा आवाज मऊ होता. त्यावर तो म्हणाला, जर तू माझ्याशी लग्न केलंस तर लग्नाची सर्व वचने ही माझी हमी असेल आणि तरीही तुला याची खात्री नाहीये तर माझ्या भाईला बाळ झाल्यावर आपण दोघी मुलासाठी प्रयत्न करू. मी ऐकलं आहे की पती पत्नीचं नाते घट्ट होण्यास मूल मदत करतं. नील प्रत्येक शब्दाबद्दल गंभीर होता जो आरोहीलाही तिच्या मनातून जाणवत होता. सर्व काही गांभीर्याने ऐकत असताना मुलाच्या बोलण्यावर तिला थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं आणि तिच्या पापण्या झपाट्याने मिचकावू लागल्या. ते पाहून नीलने तिला पकडलं आणि तिची हनुवटी अंगठ्याने वर केली आणि म्हणाला, मग मला सांग तुला किती मुलं हवी आहेत? तू माझ्याकडे दरवर्षी मागणी करू शकते. त्याला मी नकार देणार नाही. तरीही सरकार, हम दो हम है दो, नियम मोडला तरी काही करावाही नाही करत. हे ऐकून तिचे शरमेने गाल लाल झाले, जे नीललाही जाणवले. मग तो तिला म्हणाला, मग आरोही तुझ्या मामांशी बोलायला कधी येऊ? मला वेळ हवा आहे. मला घाईघाईने काहीही ठरवायचं नाही आणि मी आधी माझ्या मामा मामीशी बोलेन. मला माहित नाही की या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देतील. म्हणून मला तुमच्याकडून वेळ हवा आहे. सर्वांची चिमत जाणून घेतल्यावरच मी तुम्हाला काही उत्तर देईन. आरोही गंभीर स्वरात म्हणाली. इकडे अबीर ऑफिसला परतला होता. त्याच्या केबिनमध्ये बसून तो काही फायलिंगकडे टक लावून पाहत होता जणू काही तो त्यात लिहिलेला प्रत्येक शब्द मोठ्या उत्सुकतेने वाचत होता. पण त्याचं मन किती व्यथित होतं. अक्षराच्या त्या थप्पडचा विचार करून अबीरच्या नसा फाटल्या होत्या. जरी अक्षराने त्याच्या गालावर चपराक मारली होती पण त्याचा फटका अबीरच्या हृदयाला लागला होता. राघवही केबिनमध्ये काही अंतरावर उभा होता. त्याचं ऑब्झर्वेशन करत होता. तो त्याच्यासाठी अनेक वर्षांपासून काम करत होता पण अबीरची अशी शांत वृत्ती त्याने कधीच पाहिली नव्हती. तो नाराज झाला तर तो एकतर कोणावर तरी ओरडायचा किंवा इतर कुठेतरी एकांतात जाऊन लपून बसायचा. एवढं सगळं संपल्यावर राघवचा धीर सुटला. मग तो अबीरच्या दिशेने गेला आणि म्हणाला, सर तुम्ही लंचमध्ये काय घेणार? आणि आजचं तर तुम्ही आला आहेत उद्यापासून काम करा.
मी तुम्हाला घरी घेऊन जाऊ का? नाही. राघवच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देताना अबीर एवढंच बोलला. तेवढ्यात त्याच्या कॅबिनच्या डोअरवर कोणी थाप मारली. आत येण्याची परवानगी घेऊन आर्याने विचारलं, सर तुम्ही फ्री आहात का? आर्याचा आवाज ऐकून अबीरने दाराकडे डोकं वर केलं. त्याने त्याला ऑफिसच्या लीगल लॉयर पदावरून काढलं होतं. मग तो इथे का आला हे जाणून घेण्यासाठी अबीरने होकारार्थी मान हलवली आणि त्याला बसायला सांगितलं. आत येऊन खुर्ची ओढून आर्या घाईघाईने त्यावर बसला आणि हातातला कागद अबीरकडे वाढवला. ते पाहून अबीरला समजलं की ते डिसमिस लेटर आहे जे आज सकाळीच टाईप केलं होतं. ते पाहून अबीर थंड आवाजात म्हणाला, हे माझ्या सांगण्यावरूनच तुला देण्यात आलं आहे. मग मला देऊन काय व्यक्त करायचं आहे? ऑफिसमध्ये आल्यावर जेव्हा आर्याला हे डिसमिस लेटर मिळालं तेव्हा त्याला अबीरच्या परवानगीशिवाय ते मिळालं नाही हे त्याला चांगलंच समजलं. क्षणभर त्याला असं वाटू लागलं की कदाचित अबीरला आपण लपवत असलेल्या सत्याबद्दल कळलं असावं म्हणूनच त्याने त्याला नोकरीवरून काढून टाकलं जात आहे. घाबरल्यामुळे त्याने त्यावेळी सुनीताला पहिल्यांदा फोन केला आणि तिला सर्व काही सांगितलं. त्यावर सुनीताने त्याला आश्वासन दिलं की अबीरला काही कळलं नाहीये. काळजी करू नकोस आणि शांतपणे डिसमिस लेटर घेऊन अबीरच्या ऑफिसला निघून जा आणि या प्रकरणापासून दूर राहा. आर्याने सुनीताच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. जेव्हा त्याला अबीरने हायर देखील केलं नव्हतं तेव्हा त्याची खूप तंगी चालू होती आणि त्याला माहीत होतं की त्याला ऑफिसमधून काढून टाकल्यावर तो पुन्हा त्याच स्थितीत येईल. त्याने एका तासानंतर पुन्हा सुनीताला कॉल केला. त्याने तिला तोंड बंद ठेवण्यासाठी 4 कोटी रुपये देण्यास सांगितलं. नाहीतर तो जाण्यापूर्वी अबीरला सर्व काही सांगेल. पण त्याची अवस्था ऐकण्याऐवजी ती त्याच्या बरसली आणि त्याचा कॉल डिस्कनेक्ट केला. त्याने मग काही विचार करून सुनीताला एक टेक्स्ट मेसेज पाठवला ज्यात त्याने लिहिलं, 45 दिवस वेळ आहे तुमच्याकडे. जर 4 कोटी माझ्या खात्यात ट्रान्सफर झाले नाहीत तर तुमचं सत्य अबीरच्या समोर असेल. तिथे खुर्चीवर बसून आर्याने त्याच्या मनात सगळं आठवलं आणि मग चेहऱ्यावरचा कृत्रिम निरागसपणा कायम ठेवत म्हणाला, माझ्याकडे येण्याआधी हे तुमच्या थरू पास झालं असेल हे मला माहीत आहे. पण सर त्यात लिहिलेलं कारण चुकीचं आहे. मी माझ्या कामात आळस कधी दाखवला? आजपर्यंत तुमच्याकडे कोणत्याही कागदपत्रात छेडछाड झाल्याची तक्रार आली आहे का? अबीर त्याच्या चेहऱ्याकडे टक लावून बसला होता. मग तो म्हणाला, आधी तुझ्या कामात तक्रार नव्हती पण आता एक साठी इन्व्हेस्टिगेशन सुद्धा तुझ्याकडून होतं नाहीये. आजपर्यंत तो मला त्या पार्टीच्या रात्रीची योग्य माहिती देऊ शकला नाही. मी तुला आराम करण्यासाठी पैसे देतो का? नाही सर असं अजिबात नाहीये. मी सगळं शोधतोय. त्या रात्री कोणत्या वृत्तवाहिनीचे कार्यकर्ते हॉटेलच्या खोलीत गेले होते याची माहितीही मी शोधून काढली आहे. पण आतापर्यंत त्याच्याशी संपर्क करायचा आहे. मी सत्याच्या खूप जवळ आहे. पण मी काहीही खातरजमा केल्याशिवाय खोटी गोष्ट तुमच्यासमोर मांडू शकत नाही. मला फक्त 1.5 महिन्याचा वेळ द्या. मी वचन देतो की मी सर्व सत्य तुमच्यासमोर आणेल. अबीरने त्याच्या बोलण्यावर खूप विचार केला आणि मग म्हणाला, मी तुला 45 दिवस देतो. जर 45 दिवसापेक्षा एक दिवसही जास्त झाला तर स्वतः राजीनाम्याचं पत्र घेऊन इथे हजर राहा. लिव्ह नाऊ. इकडे सुनीताने आर्याचा मेसेज पाहिल्यावर रागाने तिचं रक्त उकळू लागलं. ती 4 कोटी वाया घालवू शकत नव्हतं. ती सुद्धा त्या वकिलावर ज्याला अबीरने आधीच काढून टाकले होतं. तीही आर्याचा स्वभाव जाणून होती. तिला हे माहीत होतं की आर्या त्याला खरं सांगायला गेला तरी तो कधीच तिचं ऐकणार नाही आणि त्याचा अपमान करून त्याला हकलून लावेल. मग ती मनातच म्हणाली, आतापर्यंत अबीरने तुला बाहेर फेकून दिलं असेल. माझ्या चक्रव्यूहात मला कोणी कसं अडकवू शकेल? गणपती बाप्पाने मला नेहमीच साथ दिली आणि यावेळीही विजय माझाच होईल. अक्षरासोबत खूप बोलून आणि अबीरच्या येण्याची वाट बघून अखेर मायराने अक्षराला संध्याकाळी 7 वाजता त्या मोठ्या मेन्शनमध्ये एकटी सोडली आणि अंजली ही आठवडाभर तिच्या घरी गेली नसल्यामुळे तिनेही अक्षराकडून सुट्टी घेऊन निघून गेली होती. जरी तिने तिला सांगितलं होतं की ती रात्री 10 वाजेपर्यंत परत येईल. मायरा निघून गेल्यावर अक्षरा बराच वेळ सोफ्यावर बसून घड्याळाच्या हलत्या हातांकडे पाहत राहिली. त्यावेळी मेन्शनमध्ये एवढी शांत होती की फक्त घड्याळाच्या टकमक हातांचा आवाज ऐकू येत होता. अर्ध्यानंतर तासाभराने तिने सोफा सोडला तेव्हा तिला वाटलं की तिच्या डोक्यावर कोणीतरी खूप ओझं टाकलं आहे. त्यामुळे ती पुन्हा सोफ्यावर बसली होती. तिला तिच्या शरीरात थोडासा त्रास होत होता. तिने कपाळावर तळहाताने चेक केलं की ताप आहे की नाही. तेव्हा तिला जाणवलं की तिचा ताप परत येऊ लागला आहे.
त्यानंतर ती घाई न करता हळूच तिच्या जागेवरून उठली आणि चक्कर आल्याने हळूच पायऱ्यांवर रेलिंग धरून चढायला साधारण 5 मिनिटे लागली. खोलीत पोहोचून तिने तिची ट्रॉली बॅग जमिनीवर ठेवली आणि तिची जीप उघडली. त्यातून औषधाची पिशवी काढली. मोठ्या कष्टाने फरशीवरून उठली आणि बेडवर येऊन बसली. अंजलीने आधीच पाण्याची बाटली पाणी भरून ठेवलं होतं, त्यामुळे अक्षराला पाणी आणायला खाली जाण्याची गरज पडली नाही आणि तिने औषध तोंडात टाकलं आणि बाटली तोंडाला लावली. ती बेडवर चढली आणि तिला तापामुळे थंडी वाजत होती, म्हणून तिने एसी बंद केला आणि पायाच्या सहाय्याने ती ब्लँकेट अंगावर ओढली. तिने कितीतरी वेळा डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तिने डोळे मिटले तेव्हा तिला अबीरच्या चेहऱ्यावरचे तेच भाव आठवत होते जे तिने हॉस्पिटलच्या खोलीत थप्पड मारल्यानंतर उमटले होते. ते क्षण आठवून अक्षराचं मन घाबरलं. उठून तिच्या जागेवर बसून तिने तिच्या मागच्या बेडच्या कॅबिनेटवर डोकं टेकवलं आणि समोरच्या बंद खिडकीकडे बघू लागली. दरम्यान अबीर मध्ये पोहोचला. त्याला अक्षराला तिथे बघायचं होतं. तो रूममध्ये पोहोचला आणि बेडवर जाऊन बसला. त्याला असं वाटलं की अक्षरा तिथेच त्याच्याकडे पाहत आहे. तिचे डोळे किंचित लाल झाले होते आणि तिचे अश्रू होते. त्या अश्रूंकडे बघत अबीरने विचारलं, तू ठीक आहेस ना? त्यावर अक्षरा तिच्या गुलाबी ओठ आणि पातळ आवाजात म्हणू लागली, मला प्रत्येक क्षण खूप अवघड जात आहे अबीर. मला माहित आहे. अबीरने उत्तरात एवढंच सांगितलं आणि तिच्या गालावर तळहाता ठेवत हळुवारपणे तो पुन्हा म्हणाला, मला माहित आहे. माझ्यासाठीही सगळं खूप अवघड आहे. मला तुझी खूप आठवण येते. मला सुद्धा. त्याचे शब्द संपवून अक्षरा लगेच म्हणाली, रडू नकोस. तिच्या डोळ्यातून गळणारे अश्रू पाहून अबीरने तिला रडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि गालावरून हात काढून तिचा तळहात धरला. त्यावर गप्प बसण्याऐवजी अक्षरा आणखी रडू लागली आणि अबीरची बोटे घट्ट पकडत म्हणाली, तुम्ही माझ्याशिवाय जगू शकाल का? उत्तर देण्यापूर्वी अबीरने तिच्या हातावर किस केला आणि डोळ्यात दुःख लपवत म्हणाला, नाही. मला असं वाटतंय की तुला माझ्याजवळ लपवून ठेवू, ज्यामुळे कोणाचीही नजर तुला स्पर्श करू शकणार नाही. असं म्हणत अबीरने तिचा तळहात सोडला आणि त्याच्या थरथरत्या आवाजावर नियंत्रण ठेवत पुन्हा बोलला, मला स्वतःचा तिरस्कार आहे कारण मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतोय. मला माफ करा. मला तुम्हाला थप्पड मारायची नव्हती. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हे सांगताना अक्षरा रडत होती. तिच्या रडण्याने अबीरचं हृदय पुन्हा विरघळलं आणि त्याने तिच्या चेहऱ्यावर पडलेले केस तिच्या कानामागे टेकवले आणि म्हणाला, माझं पण. मला आपल्यात सर्व काही सुरळीत हवं आहे. चला, पुन्हा सुरुवात करूया. खरंच? अबीरने विचारलं. हो, खरंच, अक्षराने उत्तर दिलं. त्यानंतर अबीरच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं आणि त्याने अक्षराच्या कपाळावर किस केलं. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? काय वाटतं तुम्हाला, आता सर्व काही सुरळीत होईल का? त्यांच्यातला दुरावा मिटेल? काय होईल पुढे यासाठी वाचत रहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.